नाही लिहिलो. हो. याच्या पहिले पैसे वापसी नाही केल्या त्या माणसाला टोकलं म्हणून त्याला पैसे वापसी काम म्हणून झालं. आता काय म्हणा माझी चुकी झाली. चुकी झाली. नमस्कार, सत्य को जाणू न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. गोंदिया जिल्ह्यातील रामाटोला गावात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. रोजगार सेवक श्याम सुंदर बघेले यांच्यावर ग्रामस्थांनी लावले गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप आणि विशेष म्हणजे स्वतः बघेले यांनी या आरोपाची बैठकात कबुली दिली आहे. रामाटोला आमगाव तालुका ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या घरकुल योजना, वृक्ष लागवड योजना आणि रोजगार हमी योजनेमध्ये रोजगार सेवक बघेले यांनी स्वतःची पत्नी, मुलगी आणि इतर नातेवाईकाच्या नावे बनावट बिल काढून सरकारी निधीचा सर्रास गैरवापर केल्याचा ग्रामस्थांचं म्हणणं आहे. ग्रामसभा झाली चिघळलेली. सरपंच प्रमिला चकोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ग्रामसभेत गावकऱ्यांनी आपला रोषाचा विस्फोट केला. जर तत्काळ कारवाई झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा थेट इशारा ग्रामस्थांनी दिला. ग्रामस्थांची एकमुखी मागणी, श्याम सुंदर बघेले यांना कामावरून तत्काळ हटवण्यात यावं. ही केवळ एक तक्रार नाही आहे, ग्रामीण जनतेचे सत्ताधाऱ्यांवर ठणाणकरण आहे. हा विषय केवळ रामाटोला पुरताच मर्यादित नाही तर संपूर्ण यंत्रणेच्या पारदर्शितेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. सुमेश काटे राहणार रामाटोला. माझी झोपडी होती, बेगर झोपडी, आणि 2023-24ची तिथं जो मजकूर येते तिथं बाकी लोकांनी पेमेंट दिला. तिथे एक एक्स्ट्राचा नाव होता मुनीसराबाई श्यामशंकर बघेले. त्यांनी पेमेंट पण नाही दिला आणि त्यांना अतिरेक हर झोपड्यामध्ये त्यांना आपल्या फॅमिलीच्या आणि दुसऱ्या त्याच्या गरजे नाही तिथलं नाव सगळ्याचं नाव दिलं आहे त्यांनी. तसंच ते रोजगार हमीवर जो लोक कामावर नाही गेले त्याची पण हजेरी त्यांना लावत गेला. तो जो अपंग माणूस आहे लकवा मारला तो पण त्याची हजेरी लावत गेला, तो घरी राहिला आहे. सगळ्याचं असं म्हणणं आहे गाववाल्याच्या सगळ्याच का तो रोजगार सेवक आपल्याला पाहिजेत नाही असं सगळ्या गाववाल्याची हे आहे. या तुमच्या झोपडीचे पैसे मिळाले का? नाही, एक महिन्याने सगळेच लेबरना पेमेंट दिला. फक्त ते मुनीसराबाई श्यामशंकर बघेले तिचा पेमेंट नाही मिळाला मला. आतापर्यंत मला माहीत बी नव्हता का तिचा नाव होता म्हणून, पण आता आम्हाला जो काम करून राहिलो ना वरती म्हणून आम्हाला माहीत झालं का तिचं नाव आहे म्हणून. याबाबत शासनाशी काय मागणी कराल? शासनाची मागणी आम्ही करणार आहोत का हा रोजगार सेवक पाहिजेत नाही असणार. सगळे जो आतापर्यंत जो पैसे त्यांनी खाल्ला आहे तो सगळे आपल्या ग्रामपंचायतीला सगळे पैसे वापस त्यांनी दिल्या पाहिजे. माझे नाव जगदीश तामेश्वर खट्रे आहे. मला 2023-24मध्ये घरकुलचा लाभ मिळाला. त्या लाभापैकी माझ्या वडिलांच्या, माझ्या आणि माझ्या आईच्या हे 3 नाव घरचे आणि 2 माझ्या घराजवळचे मदनभाऊ पुरी आणि जगेश्वर बायकार. ह्यानंतर आम्हालाही वाटलं की पैसे एवढे झाले असतील बा, पण आम्हाला हे 23-24च्या एवढा काळ लुटल्यानंतर जेव्हा गावच्या मुलांनी जे तक्रार आणि छानबीन केला तेव्हा माहीत चालला की आमचे पैसे मिळून गेले होते, पण त्या रोजगार सेवकाने आम्हाला आतापर्यंत दिले नव्हते. तर आता हे जेव्हा गावात चर्चा सुरू झाली तेव्हा त्यांनी म्हटलं की तुमच्याशी मला काम आहे भाऊ, पण मी त्यांना भेट दिली नाही. आणि त्या मजकूरमध्ये अतिरिक्त नाव होते का? अतिरिक्त नाव म्हणजे माझ्या नावाच्या यादीमध्ये एक नाव त्यांच्या पत्नीच्या बोगस नाव आहे. आणि रोजगार सेवकनी काय म्हटलं मग? रोजगार सेवकने म्हटलं मला हे आठवण नव्हती म्हणून मी आतापर्यंत दिलो नाही. हो का? आणि आता रोजगार सेवकावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आलेला आहे गावात, तर त्याबद्दल तुम्ही काय अपेक्षा कराल? आपली अपेक्षा अशी आहे की आपण ज्या माणसाला गावाच्या रोजगाराच्या वाटचाल करण्यासाठी त्या माणसाला नियुक्त केला आहे आणि तो जर माणूस असा गावाशी म्हणजे जबरदस्तीपणे आपल्या पत्नी किंवा आपल्या नातेवाईकाच्या नावाने बिलं काढत असेल असा रोजगार सेवक चालणार नाही. अधिकाऱ्यांशी काय या कराल अपेक्षा? आम्ही अध्यक्षकारांना हेच म्हणू की साहेब, रोजगार सेवक हा गावाच्या आधारे बनला राहतो, तर त्यांनी गावात अजून दुसरे मुलं आहेत त्यांना एक नवा चान्स मिळाला पाहिजे. रामाटोला या ग्रामपंचायतीमध्ये आज मासिक सभा ठरवण्यात आली. जे रोजगार सेवक आहेत श्यामशंकर जी बघेले त्यांनी गावामध्ये केलेला भ्रष्टाचार, नाला सरळीकरण असेल किंवा मग घरकुल योजना असेल किंवा वृक्ष लागवड असेल, तिथं लाखोचे बिलं मेंढे परिवाराच्या नावानं आणि रांगधाले परिवाराच्या नावानं काढून या गावामध्ये भ्रष्टाचार केला आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये ही सभा घेण्यात आली आहे. आणि ह्या सभेचा एक मुख्य उद्देश असा होता की या भ्रष्टाचाराला कुठंतरी थांबवण्याचा प्रयत्न गावामध्ये
केला जावा म्हणून आम्ही सगळे तरुण युवकांनी प्रयत्न करून आजपर्यंत तीनदा त्यांना ही सभा म्हणजे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती, पण त्यांना माफीनामा करून त्यांना संधी परत देण्यात आली आणि हा प्रकार आणखी अजून घडवण्यात आला. तर गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना पदावरून काढून त्यांचे पद रिक्त करावं आणि नवीन व्यक्तीला ठेवण्यात यावं, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. तर आज सगळ्या गावकऱ्यांच्या असाच मत आहे की कामावर हजेरी घेऊन स्वतःच्या शेतामध्ये काम केलं जातो. आणि दुसरा मुद्दा असा आहे की घरामध्ये जे मजूर निघतात, मजुरांच्या नावाने जे मजूर काढले जातात, तिथं स्वतःच्या पत्नीच्या, स्वतःच्या मुलीच्या आणि मेंढे परिवाराच्या नाव टाकून ते बोगस हाजिरा दाखवून बोगस मजूर भरून पैसे काढले जातात. त्याबद्दल लोकांची तक्रार आहे. आणि दुसरी तक्रार अशी सुद्धा आहे की कामावर जे लोक जातात, गावातले नागरिक, त्यांनासुद्धा शिवीगाळ केलेला प्रकार आढळून आलेला आहे. आणि तिसरा प्रकार असा सुद्धा आहे की गावकरी म्हणतात की जे वृक्ष लागवड होत आहेत, प्लांटेशनमध्ये जे वृक्ष लागवड होतात, तिथं जे गड्डे आहेत, जे जास्तीचे गड्डे खोदले जातात, ते बिलं दुसऱ्याच्या नावाने बिल काढण्यात आले. जी लोक कामाला जाऊ सुद्धा शकत नाही. माझे नाव प्रमिला देवचंद चकोले, सरपंच ग्रामपंचायत रामाटोला. गावकऱ्यांच्या अर्जानुसार आज रोजगार सेवक श्री श्यामशंकर बघेले यांच्या विरोधात सभा घेण्यात आली. सभेमध्ये रोजगार सेवकांचे विविध प्रकारचे मुद्दे समोर आले. त्यानुसार रोजगार सेवकाने केलेले भ्रष्टाचार मान्य केले व गावकऱ्यांनी रोजगार सेवकाला पदावरून हटविण्याची मागणी केली. परंतु शासन परिपत्रकानुसार आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात येईल. त्यांच्या आदेशानुसार आम्ही रोजगार सेवकावर कार्यवाही करू.